मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली। महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देणार आहे। या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्राच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या, पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयावरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिलेली आहे। ज्या महिलांकडे डोमिसाईल म्हणजे अधिवासी दाखला नाही, त्या महिलांकडे 15 वर्षापूर्वीच रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही तरी कागदपत्र राहील तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने 15 जुलै ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती, पण राज्य सरकारने ही मुदत 2 महिन्यांनी वाढवली आहे। याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकणार आहेत। राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची काहीच गरज नाही हे स्पष्ट सांगितले आहे। तर त्यासाठी कोणकोणत्या नेमक्या कोणत्या अटी आहेत तर त्या बघा। नंबर 1, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आलेली होती, परंतु या मर्यादित सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। नंबर 2, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलेले होते। आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षाचे एक रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। नंबर 3, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वळवण्यात आलेली आहे। नंबर 4, सदर योजनेत लाभार्थी महिलाचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। नंबर 5, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। नंबर 6, 2.5 लाखापेक्षा उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। नंबर 7, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे।